नमस्कार, मी डॉक्टर शिवारी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सीटी सेलच्या वतीनं 2025-26च्या सेशनसाठी आजपासून मेडिकलची चॉईस फिलिंगची प्रक्रिया सुरू झाली आहे. या चॉईस फिलिंगच्या प्रक्रियेमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये MBBS BDSचे कॉलेजेस विद्यार्थ्यांना पालकांना भरायचे असतात. सो महाराष्ट्रामध्ये जे एकूण कॉलेजेस उपलब्ध आहेत त्यामध्ये आपण जर सीट मॅट्रिक्स बारकाईनं पाहिलं तर त्या ठिकाणी एक अतिशय महत्त्वाचा विषय आपल्याला पाहायला मिळतो. तो म्हणजे महाराष्ट्रामध्ये यापूर्वी अनाऊन्स झालेलं जळगावचं गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज त्या ठिकाणी आपल्याला ॲड झालेलं पाहायला मिळते. थोडक्यात या संदर्भाने आपण हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करणार आहे, त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा. खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये अनेक वर्षानंतर BDSचं नवीन कॉलेज जे ते इंट्रोड्यूस झालेलं आहे, जे की गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज जळगाव, ज्याचा कॉलेज कोड आहे 2136. तर साधारण महाराष्ट्रामध्ये एकूण 50 सीट्स असलेलं, यापैकी 7 सीट्स ह्या ऑल इंडिया कोट्यामध्ये असतात, परंतु जवळजवळ 43 जागा ह्या महाराष्ट्रातील विविध कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना जे या ठिकाणी उपलब्ध असणार आहे. सो तसं बघायला गेलं तर ज्या मुलांना BDS करायचं आहे त्यांच्या दृष्टीनं एक नवीन BDS कॉलेज महाराष्ट्रात ॲड होताना आपल्याला पाहायला मिळते. यामुळं नाही म्हटलं तरी 43 वेगवेगळ्या कॅटेगरीच्या मुलांना BDSसाठी यावर्षी ॲडमिशन मिळेल. तेवढ्या मुलांचं BDSचं स्वप्न पूर्ण होईल. सो एक महत्त्वाचा विषय आहे, खरं म्हणजे आनंद वार्ता ज्याला आपण म्हणूया. तर महाराष्ट्रामध्ये नवीन एक BDSचं कॉलेज इंट्रोड्यूस झालेलं आहे, गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज जळगाव. ज्या मुलांना BDS करायचं असेल, स्कोअर चांगला असेल, गव्हर्नमेंटचे कॉलेज ॲड करत असताना जळगावच्या कॉलेजला सुद्धा तुम्ही नक्की ॲड करू शकता. कॉलेज कोड एकदा रिपीट करतो 2136. सो ज्यांना BDS करायचं आहे अशा सगळ्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आता महाराष्ट्रामध्ये एकूण 5 गव्हर्नमेंट आणि 25 प्रायव्हेट डेंटल कॉलेजेस, साधारण 30 एकूण कॉलेजेस आता आहेत. त्यापैकी एक मुस्लिम मायनॉरिटी आहे, परंतु बऱ्यापैकी सीट्स आता महाराष्ट्रामध्ये आहेत. ऑलरेडी पूर्वीपासून साधारण प्रायव्हेट मेडिकल कॉलेजच्या आणि गव्हर्नमेंट डेंटल कॉलेजचं जर आपण विचारात घेतला, प्रायव्हेट डेंटल आणि गव्हर्नमेंट डेंटल, साधारण एक 2,500 आसपास या सीट्स सगळ्या आहेत. सो बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी डेंटल कॉलेजेस होते. एक नवीन डेंटल कॉलेजची भर आपल्याला पडताना या ठिकाणी पाहायला मिळते. सो महत्त्वाची अपडेट, महाराष्ट्रामध्ये नवीन शासकीय दंत महाविद्यालय सुरू होत आहे जळगाव येथे. धन्यवाद. थँक्यू.